काय हसना म्हणायचं की काय? घरात पाहुणी मंडळी गेली, तिचा तरी भान ठेवायचं नाही. असा दे ह्यांका पण कळूक होय ना. काय रे चले कौतुक करतस ना, तर कळत काय रे काय आता. पूर्वा बघत काय बसलं? हाव दे पाहुण्यांका दे. यो हसण्याचा आवाज. इतकी काय खिदाळतात सासू सून? तू असते ना खूप छान वाटतो. कुमुद खाली चल ना, पूर्वाचा नवरा बघू. आले असते पण मी आलेलं नाही आवडणार. कोणाला नाही कळणार. चल ना, असं पूर्वाचा चेहरा जे आनंद आहे ना ते बघू आपण. तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदावरून पूर्वाच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कल्पना आलीये मला. दुसऱ्यांच्या आनंदाचा किती विचार करतेस तू? काय हो आहे एवढा काय चाललेला सासू सुनांचा? हैसर आवाज येतो तो हसण्याचो. आमच्या घरात असंच आनंदी वातावरण असतं. सासू सुनांमध्ये, नणंद भावजायांमध्ये, जावांमध्ये. खराच की काय? नाही म्हणजे आजकाल असं वातावरण बघूक काय मिळता. सगळीकडे वाद चालले असत. जमिनीवरून काय, घरावर ना काय. तसा घर या जुनाच दिसता ना. होय, खापर पंजानं बांधलेला. वहिनी चहा दे ना त्यांना. होय होय चहा घ्या, आपण नंतर बोलू, थंड होईल ना. घ्या. चहा घ्या तुम्ही, वाचीलय मी. घे. पाहुणी मंडळी हैसर बसलेली असताना तू काय चाललो? दिलंय आम्ही. तुमचा चालान दे. काय मग भाव कसे झाले होते? छान झाले पोहे. वय ना, पण पूर्वान नाही केला. आज ना पूर्वा कशा कशा करून हात लावू दिले नाही मी. ह्या सगळा परत तुका जाब विचारूचो असत. मी हैसर रवान काय करताय?
कधी पतूर ह्या सगळा चालू राहणार वय ना. कावेरी ना खोड्यासारखा करता, त्या बहे वांगडा बोलूक बघता. हिंदू, औषधान आजार बरो झालो तरी त्याचो परिणाम शरीरावर दिसता ना, वय ना. तसाच हा या. मी सावध केलंय होतं. शेवंता कावेरीच्या जवळ येऊक बघता. जाऊन दे, जवळ जाऊन दे त्याका. काय तर त्याका कसा अडकवायचा ना ता मी ठरवलं. आता काय करणार तू? आता मी काय ठरवलंय तर जर तुका सांगितलंय तर तू सगळ्याक मानशील असा नाही आहे ना. घाबरू नको, तुझ्या सुनेच्या भल्यासाठीच करीन. प्रयत्न करून बघूक वय. कोण सायाक उभो राहता का बघूक वया. ता सोडून कसा चालात. काय ता बघ, पण त्या पाहुण्यांसमोर ना तमाशा नको. एकदा त्या पोराचं लगीन होऊन जाऊ दे. रावात ना लक्षात. लगीन ठरवूक बघतास, पण जो धोको माका दिसता तो तुमका दिसत नाही. काय मग, कसं वाटलं आमचं घर? चांगला हा. बरं, तुमका आमच्या पूर्वाबद्दल सगळा माहिती आहे. पूर्गो बँकेत असा ना? हो, कायम चौकी परमनंट असा. परमनंट असा? मग फिक्स कधी होतो लो? गंमत गंमत करते ती. तिचा स्वभावच असा आहे. छाया, परमनंट म्हणजेच फिक्स ना जॉब. हा, किती गंमत करशील. काय हो, कावेरी खया काय झाला काय? तिचा काय आहे ना तर कधी कधी जरा आजारी असता ना मला. नाही म्हणजे थंडीची अचानक लाट आली होती ना, म्हणून सर्दी खोकला वगैरे. होय तर म्हणान तर मी या गरम अंगातला घेऊन इलोय. मी आलो. मी नाही ऐकणार काय कोमल. तू आली तर जाणार, नाही तर नाही. एवढ्या सगळ्या माणसांमध्ये मैत्रिणीची आठवण येईल का तुला? तू जा. नाही, तू चल ना कोमल. तू असते ना तर असं मला ना खूप आधार वाटतो. बरं चल. चल. अभि, खालीच येत होती मी. काय करत होतीस एवढ्या वेळ तू? रेडी होत होती. आणि एवढ्या मोठ्याने हसत का होती? काय झालं होतं? काय नाही. चल, तो ते वाट बघणार पाहुणे. चल चल. ती तुमच्या या लग्नात नकार होता कळला. मग हे अचानक निर्णय बदलण्याचं कारण? जा हा ता हा. हो, आमका सुद्धा सगळ्या गोष्टीची विचारपूस करूची लागता. ती झाल्यावर भलत्या सलत्या गोष्टी कळ. त्याच्यातलो काही गोष्टी खऱ्या आहात आणि काही गोष्टी खोट्या. पण तुमच्या भावजेने जा सांगितला ना का काय खोटा नाही. या दोघांच्या प्रेमापुढे काही एक महत्वाचा नाही. काय हो, आम्ही केव्हा आलो? तुमचा पत्ताच नाही. तयारी करत होती आणि बोलत बसली मग मी. आहे सगळी जण तर हैसरच असत. मग या थैसर कोणा वांगडा बोलवता?
कशी वाटली आमची पूर्वा? सोज्वळ असा, दिसाक चांगला असा, आणि तुम्ही एवढा कौतुक केल्यावर असतालाच ना. आमची पूर्वाची ना कौतुक केली कमी आहे. एकदा तुमच्या घरी आली ना तर तुम्हाला, विनयला, सगळ्यांची एवढी छान, खूप छान काळजी घेईन. असं वाटतं तुमची मुलगी आहे ती. बरा, तुमका मुलाक काय विचारूचा असा तर त्या दोघांनी ठरवलेलं, आता आपण काय बोलणार आणि काय विचारणार? दोन्हीकडनं काहीच नसेल तर मग लग्न ठरल्यातच जमाय ना. हा, या दोघांना काही बोलायचं असेल तर आता काय बोलूचा, हाच पिटल्यात बोललेली असतच ना. हे सर काय तर ठरला पण असात. जर ठरलाच आहात तर मग हे कधी करायचं? तसा ठरवूकच वया. आमच्या विनयाक बँकेतून सुट्टी मिळत होईल काय हो? हो. अहो, येण्या घेण्याच बोला ना काय तर. बरं, आता मानपानाचा काय? अहो, मानपणाचा काय घेऊन बसल्या? मुलगी आणि नारळ दिल्यात तरी चलात. बाकी लग्नाचा खर्च अर्ध अर्ध. हा, पण लगीन मात्र मोठा होक वया. हा, एकुलतो एक झील असा माझो. तुमचं बरोबर हा, पण आमचा म्हणजे पूर्वाचा दुसरा, ते आपण एक दिवस बसू आणि सविस्तर बोलू. आपण सगळं ठरवू, पण नंतर. आता थांबूया यायचं. काय हो, काय झाला? काय नाही. अहो, आमका सुद्धा वेळ घेऊ. दोघांच्या आयुष्याचा प्रश्न असा ना. मी फोन करून कळत आहे तुमका. आमका निघा बाय. उपास थांबा. कावेरी, त्यांना कुंकुला. वहिनी, येता हो आम्ही.
असे कसे अचानक निघून गेले ते पाहुणे? काय खेळ चालवलेलो की? कधी नकार देतो, कधी बघू घेतो. पुढची बोलणी करूया म्हटला तर नंतर सांगते म्हणा. माझा चेडू म्हणजे काय खेळणार की? मला वाटतं त्यांका काय वाटतं तुमका? काय नाही. तुमका काय वाटतं ना आता माका बरोबर कळता. ते लोक पूर्वाक नकार देतील असा तुमका वाटतं ना? तसं झालं तर कसं समजवायचं पूर्वक? पूर्वा काय झालं? पूर्वा थांब. काय झालं? डोळ्यात का पाणी आहे तुझ्या? अभिता, हे लग्न खरंच होईल का? पूर्वा बघ माझ्याकडे बघ. मी आणि कावेरी तुझ्या सोबत आहोत. हे लग्न होणार. कुमुद, कुमुद, कुमुदिनी, कुठेस तू? कुमुद, कुमुद, कुठेस तू? सांग ना. अचानक कुठे गेली तू? कुमुद, 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 कुमुद. कुमुदिनी, कुठे आहेस तू? कुमुद, कुमुदिनी, कुठे आहेस तू? एवढ्या रात्री? इलस मगे तुका शेवंताक भेटूचा आसात ना? जा भेट तुझ्या शेवंताक.